आजही जे लोक सनस्क्रीन वापरतात तेही घाबरलेले आहेत. खूप लोकांना असं वाटतं की सनस्क्रीनमुळे स्किन कॅन्सर होऊ शकतो, तर खूप लोकांना असं वाटतं सनस्क्रीन लावल्यामुळे आपलं स्किन कॅन्सरपासून प्रोटेक्शन होऊ शकतं. MD अँडरसन कॅन्सर रिसर्च सेंटर असेल किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर युनिव्हर्सिटीजच्या पेपरचा अभ्यास करून या सगळ्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारणं काय आहेत, स्किन कॅन्सर नक्की कशामुळे होतो, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्किन कॅन्सर म्हणजे नक्की काय? आपल्या त्वचेचा बाहेरचा लेअर असतो तो म्हणजे एपिडर्मिस. आता हा एपिडर्मिस जर का सतत UV रेसच्याच म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेसच्या सतत संपर्कात आल्यामुळे जर का त्याला डॅमेज गेला किंवा इतर कारणांमुळे त्या सेल्स जर का डॅमेज झाल्या आणि त्या शरीरामध्ये जर का प्रमाणाबाहेर म्हणजेच अनकंट्रोलेबली जर का ग्रो व्हायला लागल्या तर त्यामुळे स्किन कॅन्सर होऊ शकतो. आता एपिडर्मिस लेअर हा 3 सेल्सने बनलेला असतो. पहिल्या म्हणजे स्क्वॅमस सेल, दुसऱ्या म्हणजे बॅसिल सेल्स आणि तिसऱ्या म्हणजे मेलॅनोसाइट्स. आता या 3 सेल्सपैकी कॅन्सर सेल्सची सुरुवात कोणत्या सेल्समध्ये झालेली आहे त्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचा स्किन कॅन्सर होणार. आता थोडक्यात आपण या 3ही प्रकारच्या स्किन कॅन्सरची माहिती घेऊयात. सगळ्यात पहिला स्किन कॅन्सरचा प्रकार आहे तो म्हणजे बॅसिल सेल कार्सिनोमा. सगळ्यात कॉमन प्रकारचा स्किन कॅन्सर हा आहे. बेस ऑफ एपिडर्मिस, सगळ्यात बाहेरचा टिश्यूचा लेअर ज्याने आपली स्किन फॉर्म होते तिथून याची सुरुवात होते. याच्या पाठीमागे प्रामुख्याने कारणं अशी सांगितली जातात ती म्हणजे सूर्यापासून निघणारे अतिनील किरणं म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज असतील आणि दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे टॅनिंग बेड्स. आता टॅनिंग बेड्स म्हणजे काय ते मी थोडक्यात सांगते. टॅनिंग बेड्स म्हणजे आर्टिफिशियल इंडोर टॅनिंग डिव्हाइस. ते बॉक्सच्या शेपचं असतं. त्यामध्ये आर्टिफिशियली UVA आणि UVB रेज प्रोड्यूस होत असतात. अर्थातच ज्या लोकांना त्यांची स्किन डार्क करायची आहे हे लोक त्या टॅनिंग बेड्सचा वापर करत असतात. अर्थातच बाय रिसर्च असं प्रूव्ह झालेलं आहे की जे लोक खूप जास्त टॅनिंग बेड्सचा वापर करतात त्यांची स्किन डॅमेज होते आणि त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना स्किन कॅन्सर होण्याची रिस्क देखील आढळून येते. अर्थात हे आपल्या देशात करत नाहीत बिकॉज ऑफ टेम्परेचर, पण हे US किंवा युरोपियन साईडला जास्त करून वापरले जातात. बॅसिल सेल कार्सिनोमाची एकतर ग्रोथ ही स्लो असते आणि खूप रेअर चान्सेस असतात की तो शरीरामध्ये स्प्रेड होईल याचे. दुसरा स्किन कॅन्सरचा प्रकार आहे तो म्हणजे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. अर्थातच नावाप्रमाणे याची सुरुवात ही स्क्वॅमस सेलपासून होते आणि याची ग्रोथही फास्ट आहे आणि हा स्प्रेड देखील होतो. जर का एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी जर का रेडिएशन थेरपी घेत असेल तर त्यांना स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि बॅसिल सेल कार्सिनोमा होण्याची रिस्क ही वाढते. आणि त्याबरोबरच ज्या लोकांमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं जातं त्यांना देखील हा स्किन कॅन्सर होण्याची रिस्क ही भविष्यामध्ये वाढते. आपले जे अवयव उदाहरणार्थ फेस असेल किंवा आपला डोक्याचा स्काल्प असेल किंवा हाताच्या मागची बाजू असेल, हे काही अवयव जे सतत सूर्याच्या संपर्कामध्ये येतात सुरुवात इथून होते किंवा याची रिस्क जास्त असते. तिसऱ्या प्रकारचा स्किन कॅन्सर आहे तो म्हणजे मेलानोमा. खूप कमी केसेस असलेल्या आणि अर्थातच खूप कमी कॉमन असलेला पण तेवढाच डेंजर असा असतो हा मेलॅनोमा. ज्या सेल्स शरीरामध्ये मेलॅनिन बनवतात म्हणजे स्किनला पिगमेंटेशन म्हणजे स्किनला कलर देण्याचं काम ज्या सेल्सद्वारे केलं जातं अशा सेल्सपासून मेलॅनोमाची सुरुवात ही होते. अर्थातच हे 3ही प्रकारचे स्किन कॅन्सर हे जास्त करून US किंवा इतर युरोपियन कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. इंडियामध्ये या 3ही प्रकारच्या स्किन कॅन्सरचे फक्त 1 to 2% केसेसच आढळून येतात. अर्थातच आपल्या इंडियन स्किन टोनमध्ये मूळतः मेलॅनिन खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ते ॲज इनबिल्ट सनस्क्रीन म्हणून काम करतं. म्हणजे जणू काही आपल्या शरीरामध्ये ते सनस्क्रीन सारखं काम करतं. म्हणजे जे काही सूर्याचे अतिनील किरणं असतात त्याच्यापासून ते आपलं ऑटोमॅटिक प्रोटेक्शन करत असतं. मग नक्की स्किन कॅन्सर कशामुळे होतो? पहिलं कारण आहे ते म्हणजे UV रेडिएशन. जे काही सूर्यापासून अतिनील किरणं म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज निघत असतात हे त्यातलं सगळ्यात पहिलं कारण मानलं जातं. दुसरं कारण म्हणजे जर का तुम्ही सतत उन्हामध्ये जात असाल तर अर्थातच त्यामुळे तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. तिसरं कारण म्हणजे टॅनिंग बेड्स, जे मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन केलं.
चौथं कारण म्हणजे जर का तुम्हाला आधीचे काही सनबर्न्स असतील त्यामुळे थोडीशी रिस्क वाढू शकते. पाचवं कारण म्हणजे जर का तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला मेलानोमा झाला असेल तर हे देखील एक कारण असू शकतं. सहावं कारण म्हणजे ते लोक एकतर खूप जास्त फेअर स्किन टाईपचे आहेत, त्यांचे केस आयदर ब्लॉन्ड किंवा रेड कलरचे आहेत आणि डोळे आयदर ब्लू, ग्रे किंवा ग्रीन कलरचे आहेत. अशा लोकांना यापैकी कोणताही स्किन कॅन्सर होण्याची रिस्क ही आढळून आलेली आहे. अर्थातच ह्या स्किन टाईपचे जास्त करून लोक मोस्टली US, UK किंवा इतर युरोपियन कंट्रीजमध्ये जास्त आढळून येतात. आता मेन मुद्दा, सनस्क्रीन लावल्यामुळे स्किन कॅन्सर होतो का? हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा MD अँडरसन कॅन्सर रिसर्च सेंटर असेल, यांना काही ऑब्झर्वेशन्स आढळून आले ते आपण आता बघूयात. पण त्याआधी सनस्क्रीनचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात. ते कोणते ते आपण आता तिघही प्रकार बघूयात. आता त्यामध्ये पहिला प्रकार आहे सनस्क्रीनचा, तो म्हणजे केमिकल सनस्क्रीन. केमिकल सनस्क्रीन हे स्पंजसारखं काम करत असतं, म्हणजे ते UV लाईट हे कम्प्लिटली ॲब्झॉर्ब करत असतं. तर मी आता काही केमिकल्सची नावं सांगणार आहे. केमिकल सनस्क्रीनमध्ये त्यापैकी एक केमिकल वापरलं जातं. पहिलं आहे ते म्हणजे ऑक्सीबेन्झोन. अर्थातच या सगळ्या केमिकलची नावं मी स्क्रीनवर देतेच आहे, म्हणजे तुम्हाला इझिली समजेल की यापैकी कुठलं केमिकल तुमच्या सनस्क्रीनमध्ये आहे की नाही. पहिलं ऑक्सीबेन्झोन, दुसरं डायऑक्सीबेन्झोन, तिसरं म्हणजे ऑक्टेनॉक्झेट, चौथं म्हणजे सिनॉक्झेट, पाचवं म्हणजे होमोसॅलेट, सहावं म्हणजे एन्सोलिझोल, सातवं म्हणजे मेराडायमेट, आठवं म्हणजे ऑक्टिसॅलेट, नववं म्हणजे ऑक्टोकॅर्लिन, 10वं म्हणजे पॅल्मेट-ओ, 11वं म्हणजे सुलिसोबेन्झोन, 12वं म्हणजे ॲनोबेन्झोन. या 12पैकी कुठलंही एक किंवा एकापेक्षा अधिक केमिकल जर का तुमच्या सनस्क्रीनमध्ये असतील तर अर्थातच ते केमिकल सनस्क्रीन म्हटलं जातं. हे सनस्क्रीन आयदर क्रीम फॉर्ममध्ये असतात किंवा स्प्रे फॉर्ममध्ये असतात. केमिकल सनस्क्रीन हे लगेच निघून जातात, त्यामुळे तुम्हाला दर काही तासांनी लावणं ते गरजेचं असतं आणि याचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे एकतर ते लाईटवेट असतं आणि दुसरं म्हणजे लावल्यावरती ते पाठीमागे काही वाईट कास सोडत नाहीत. दुसऱ्या प्रकारचं सनस्क्रीन आहे ते म्हणजे मिनरल सनस्क्रीन. या सनस्क्रीनलाच फिजिकल ब्लॉकर्स देखील म्हणतात. हे सनस्क्रीन खूप जास्त प्रोटेक्टिव्ह समजले जातात, कारण की हे डायरेक्ट आपली स्किन आणि सूर्य यांच्यामध्ये डायरेक्ट फिजिकल सेपरेशन करतं. अर्थातच यामध्ये 2 ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात, एक म्हणजे टिटॅनियम डायऑक्साईड आणि दुसरं म्हणजे झिंक ऑक्साईड. त्याचं मेन उद्दिष्ट आहे ते म्हणजे चॉकी किंवा व्हाईटिश लुक या सनस्क्रीनमुळे येतो. अर्थात हे सनस्क्रीन देखील तुम्हाला दर 2 तासांनी लावणं गरजेचं असतं. यामुळे अर्थातच स्किन आणि UV रेज यांच्यामध्ये डायरेक्ट बॅरियर निर्माण होतं, त्यांच्यामध्ये फिजिकल सेपरेशन होतं आणि त्यामुळे डायरेक्ट UV रेज हे आपल्या स्किनद्वारे ॲब्झॉर्ब होत नाहीत. तर मी तुम्हाला आधी केमिकल सनस्क्रीनमध्ये कोणते केमिकल्स वापरलेले असतात त्यांची नावं देखील सांगितली. तसेच मिनरल सनस्क्रीनमध्ये 2 ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात, ते म्हणजे टिटॅनियम डायऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड. हे मिनिमलिस्टचं सनस्क्रीन आहे आणि हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे. दोघांमध्येही टिटॅनियम डायऑक्साईड प्रेझेंट आहे. अर्थातच हे मिनरल सनस्क्रीन आहे आणि दोघांवरतीही लिहिलेलं आहे की तुम्ही उन्हात जायच्या अगोदर किती वेळ आधी सनस्क्रीन लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे, या सगळ्या सूचना, डायरेक्शन टू यूज हे दोन्ही सनस्क्रीनवरती मेन्शन केलेलं आहे. तिसऱ्या प्रकारचं सनस्क्रीन आहे ते म्हणजे हायब्रिड सनस्क्रीन. अर्थातच याच्यामध्ये केमिकल ॲब्झॉर्बर्स आणि फिजिकल ब्लॉकर्स दोन्ही असतात, त्यामुळेच त्याचं नाव आहे हायब्रिड सनस्क्रीन. जर का तुम्ही कन्फ्यूज असाल तर या टाईपचं सनस्क्रीन घ्यायला काहीच हरकत नाही. आता मोस्ट ऑफ द इंडियन ब्रँड्स हे आयदर मिनरल सनस्क्रीन किंवा हायब्रिड सनस्क्रीनच बनवतात. अर्थातच ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजेच UVA आणि UVB रेजपासून प्रोटेक्शन होणारेच सनस्क्रीन विकत घ्या. तुमचा स्किन टाईप काय आहे, तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्हाला कोणतं सनस्क्रीन सूट होतं त्यानुसार सनस्क्रीन विकत घ्या. आणि अर्थातच विकत घेतल्यानंतर पाठीमागे त्याच्यावरती काय इन्स्ट्रक्शन्स लिहिलेल्या आहेत, तुम्हाला जर का कुठल्या केमिकलची जर ॲलर्जी झाली तर त्याआधी पॅच टेस्ट करायलाही बरेच सनस्क्रीन आधीच सांगतात. सो आधी पॅच टेस्ट करा आणि मगच हे सनस्क्रीन यूज करा. आणि अर्थातच जर का तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज असाल तर तुमच्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टला देखील तुम्ही विचारू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सनस्क्रीन लावल्यामुळे स्किन कॅन्सर होतो का?
आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं, अर्थातच त्यावरून तुम्हाला कळालं असेल की सनस्क्रीन लावल्यामुळे स्किन कॅन्सर होतो की नाही. अर्थातच असा कुठलाच एव्हिडन्स किंवा असा कुठलाही रिसर्च नाही आहे की जो असं सांगतो की सनस्क्रीन लावल्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. पण जर का तुम्ही डायरेक्ट सूर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात किंवा तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात आली आणि त्यामुळे म्हणजेच UV रेजमुळे जर का तुमची स्किन डॅमेज झाली किंवा टॅनिंग बेड्सच्या वापरामुळे स्किन डॅमेज होत असेल, तर भविष्यामध्ये स्किन कॅन्सर होण्याची रिस्क ही वाढू शकते. सनस्क्रीन लावल्यामुळे स्किन कॅन्सरची रिस्क कमी होते का? तर असे बरेच स्टडीज झालेत, बरेच रिसर्च झाले, ज्यामुळे असं समोर आलं की जर का तुम्ही सनस्क्रीन लावलं तर प्रामुख्याने जे 3 मेन प्रकारचे कॅन्सर आहेत, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असेल, बासल सेल कार्सिनोमा असेल किंवा मेलानोमा असेल, याची रिस्क कमी होताना आढळून आली. त्याबरोबरच स्क्वॅमस सेल कार्सिनोमाची तर चक्क 4 वर्षांसाठी 40% रिस्क कमी होताना आढळून आली. आता तुम्हाला यावरून कळलंच असेल की सनस्क्रीन लावणं किती महत्त्वाचं आहे ते. आता काही ऑनलाईन आर्टिकल्स असं क्लेम करतात की सनस्क्रीनमुळे पॉयझनिंग होतं. परत एकदा असा कुठलाही रिसर्च नाही किंवा कुठलाही स्टडी नाही आहे किंवा कुठलाही एव्हिडन्स नाही आहे की ज्यामध्ये असं आढळून येतं की सनस्क्रीनमुळे पॉयझनिंग होतं. सनस्क्रीनमध्ये प्रामुख्याने टिटॅनियम डायऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड वापरलं जातं. तर हे आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतं का? मगाशी सांगितल्याप्रमाणे मिनरल सनस्क्रीनमध्ये प्रामुख्याने टिटॅनियम डायऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड वापरलं जातं. मी मगाशी तुम्हाला जे 2 सनस्क्रीन दाखवले, डॉट अँड कीचं आणि मिनिमलिस्टचं, ह्या दोघांमध्ये टिटॅनियम डायऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड वापरलं गेलेलं आहे का? आता ह्याचं प्रामुख्याने उद्दिष्ट काय असतं, हे 2 इन्ग्रेडियंट्स का वापरले जातात? आता सनस्क्रीनमध्ये या दोन्ही केमिकल्सचे नॅनो पार्टिकल्स वापरले जातात. अर्थातच लार्ज पार्टिकल्स ब्रेकडाऊन करून त्याला नॅनो पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये वापरलं जातं, जेणेकरून ते लावायला सोपं आणि लगेचच त्वचेवरून गायब होईल, म्हणजेच काही पाठीमागे व्हाईट कास्ट सोडणार नाही. त्यासाठी हे प्रामुख्याने नॅनो पार्टिकल्सच्या रूपात वापरलं जातं. अर्थातच जेव्हा आपण सनस्क्रीन लावू तेव्हा अर्थातच ते लावायला सोपं आणि लावल्यावरती लगेच गायब होईल, म्हणजेच काही पाठीमागे व्हाईट कास्ट सोडणार नाही, असं हे सनस्क्रीन असलं पाहिजे. म्हणून ह्या 2 इन्ग्रेडियंट्सचा वापर प्रामुख्याने केला जातो. आणि अर्थातच ते नॅनो पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे ते आपल्या ब्लड स्ट्रीममधून म्हणजेच रक्तप्रवाहामधून ट्रॅव्हल करत नाहीत आणि त्यामुळे अर्थातच काहीही हेल्थ रिस्क आढळून येत नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सनस्क्रीन लावलेलं आहे, तर मी भर दुपारच्या 2च्या उन्हात सूर्याच्या खाली गेलो तरीही मला काही होणार नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. सनस्क्रीन व्यतिरिक्त इतर देखील गोष्टी असतात की ज्यामुळे आपला सूर्यापासून बचाव होऊ शकतो. पहिलं म्हणजे गडद डार्क कलरचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलं सूर्यापासून जास्तीत जास्त प्रोटेक्शन होऊ शकेल. आजकाल तर जसं सनस्क्रीन आहे तसं बाजारामध्ये सूर्यापासून प्रोटेक्शन करणारे कपडे देखील बाजारात मिळायला लागलेले आहेत, ज्यावरती लिहिलेलं असतं UPF 50+. दुसरं म्हणजे जर का तुम्ही घरातून बाहेर पडत असाल तर एकतर टोपी किंवा स्कार्फ घालण्याचा प्रयत्न करा. टोपी घालताना पण किंवा घेताना पण वायडन ब्रिम्ड म्हणजेच ही अशा प्रकारची टोपी वापरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून तुमचं पूर्ण डोकं, माथा देखील पूर्ण कव्हर होईल. तिसरं म्हणजे UVA आणि UVB प्रोटेक्शनचे सनग्लासेस घालायला विसरू नका. चौथं म्हणजे आणि शक्यतो ट्राय करा की जर तुम्हाला गरज नसेलच तर 10 ते 4 पर्यंतच्या दुपारच्या उन्हामध्ये शक्यतो घरामधून बाहेर पडणं अवॉइड करा. आणि हो, सगळ्यात 5वं महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन लावायला विसरू नका. तुम्हाला जर का सतत घाम येत असेल, जर का तुम्ही स्विमिंग करत असाल किंवा बीचवर गेलात तर ट्राय करा की तुम्ही दर 2 तासांनी सतत सनस्क्रीन लावाल. FDA म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या नुसार वॉटरप्रूफ सनस्क्रीन असं काही प्रकरण नसतं. सो जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावता, जर तुम्ही स्विमिंग केलं किंवा बीचवरती गेलात किंवा जर तुम्हाला सतत घाम येत असेल तर ते सनस्क्रीन निघून जातं. तर शक्यतो ट्राय करा की तुम्ही दर 2-2 तासांनी सनस्क्रीन रिअप्लाय करत असाल. सनस्क्रीन घेतल्यावरती त्याच्यावरती पाठीमागे इन्स्ट्रक्शन्स आणि इन्ग्रेडियंट्स वाचायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपायर झालेलं सनस्क्रीन फेकून द्या, ते वापरू नका. सो बॉटम लाईन इज सनस्क्रीनमुळे स्किन कॅन्सर होत नाही. तुम्हाला सूट होईल असं
तुमच्या स्किनला मानेल असं डर्मॅटने जर सांगितलेलं असेल तर अतिउत्तम असं सनस्क्रीन लावल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.